सुमन काकी. जेडे तू ये की. काय आयब्रो करायचे आहेत का? हो, आयब्रो करायचे आणि काय फेशियल पण करायचंय. हा, फेशियल आजपर्यंत कधीच केलं नाहीस आणि आज अचानक काय कार्यक्रम आहे काय? काय कार्यक्रम नाही, पण म्हणलं करून बघावं. असं होय. बर, करूया की. बस की. काकी, तुम्ही शीतलला पण करत असाल ना फेशियल? आमची शीतल कुठं काय असलं करते ग, आणि तिला काय गरज पण नाही असलं काय करायची. आमची शीतली मुळातच लय गुरी आहे. काकी, पण का नवीन ट्रीटमेंट असली ना तर मला सांगत जावा, मी बी करत जाईन. बर, सांगते की. पण काय ग, आजपर्यंत कुऱ्या म्हणत होते तेव्हा नाही नाही म्हणत होतीस. अगं आज अचानक काय झालंय? काय झालं नाही, पण आता करायलाच पाहिजे की. ते पण आहेच. पण मी तुला घरगुती उपाय पण सांगत जाईन बर का, ती पण करत जा. बर, तसं बेसन लावायला सुरुवात केली, अहो पण अजून काय फरकच दिसेना. हा ग, असा कसा लगेच रिझल्ट दिसेल? हा, हळूहळू फरक दिसेलच की. तू एक काम कर, तू ना गार पाण्याने तोंड धुत जा आणि मऊ कापडाने टिपून घेत जा पाणी. हा, तसंच करते मी. जेडे, तू असलं सगळं कधीपासून सुरू केलं? आत्ताच सुरू केलंय. काय लग्न बिग्न ठरलं का काय? नाही, म्हणजे ठरलं नाही, पण जयडे काय ग, ठरलं नाही म्हणजे ठरवायचं चाललंय वय? हो, म्हणजे बघायचं चाललंय. तसं बघण्यात आहेत एक. हा, कोण ग? असं नाव नसतं घ्यायचं. अगो बाई, ओळखा की तुम्हीच. आता तू सांगितल्याशिवाय आम्हाला कसं कळणार? अहो तुम्हाला माहित आहेत ते. कोण ग? आजा. म्हणजे अजिंक्य सोबत तुझं लग्न होणार आहे वय? अगो बाई, शीतले बघितलंस का कशी लाजून लाल झाले ती? तर मी म्हणलंच आज कशी काय पार्लरला आले ही. पण आजा काय बोलला नाही तुमचं लग्न ठरले म्हणून? शीतल, तू त्यांना अजिंक्य म्हणत जा, एवढं चांगलं नाव आहे की त्यांचं. बघितलं का शीतले, होणाऱ्या नवऱ्याची आत्तापासूनच किती काळजी येईल. काय काकी तुम्ही पण. नवरदेव, तुमचं काय खरं नाही आता. तोंड कधी गोड करणार? हा, त्याचीच प्रोसेस सुरू आहे. लवकर करा ना, आम्हाला बी बोलवा. हा, बोलणार की. चला येऊ का? या. काय मग आज्या, काय मग कधी? बघू आता, प्रयत्न चालू आहेत. चांगलं आहे बाबा. आणि कसं ज्या त्या वेळेला ज्या त्या गोष्टी झाल्या बरं असते, नाहीतर वेळ निघून दिला काय उपयोग बाबा. होणार यावेळी 100% होणार. तर आम्हाला बोलव म्हणजे झालं. सांगणार की, अख्ख्या गावाला सांगणार. हा, येऊ का? या. काय मग आजा कधी? अरे माझं होणारच आहे, तू तुझं बघ.
तुझं कधी व्हायचं? आपल्याला अजून लय येळ आहे. शाळा वेळा शिकत जा जरा, खेळत बसलेस. जातो की. आजा काय मग कुठं काय? जोरात चाललंय ना? काय तर आम्ही सांगायचोय काय चाललंय, तुला माहित नाही काय चाललंय? काय नाही, अरे प्रॅक्टिस करून आलो, आता निघालो घरी. आजकाल घरी लवकर जात असशील. वय, अरे पावसाचा काय नियम आहे का सांग बरं? ह्यात मी पाळलो तरी जी वाट बघत असती ना. जिजीच वाट बघती वे का आणखी कोण? अरे घरची सगळीच वाट बघतात. आता तर लयच काळजी वाटत असेल कोणाला तरी तुझी. वय, काय मग कधी? बघू आता, प्रयत्न चालू आहेत. होतंय ना? होतंय ना म्हणजे अरे 101% होतच असतंय. हा, लाडू पाहिजे बरं का आपल्याला. लाडू? अरे लाडू काय पेढे देतो की बाबा. एवढी तयारी आहे वे? म्हणजे अरे फुल तयारी चालली आपली, आता सुट्टीच नाही बघ. भारी का तुझं? अरे विषयच नाही तर. चांगलंय चांगलंय, वाट बघतो पेढ्याची. हा, येऊ का? हो. कर रावले, काय करतोय? बघतोय. कुणाला? मलाच की. आता स्वतःला काय बघायचं? होईल का? आजा बघ जरा, मी गोरा दिसतोय का? हा, अरे काय काय पाक खारा शेंगदाणा झालाय तोबड्याचा. खारा शेंगदाणा वय? ह्यो खारा शेंगदाणा नाही, गोरा मन. आजा सांग की लका, मी झालोय गोरा? गोरा का व्हायचं तुला? उसको लड़का देख रहे हैं ना, तो वो गुस्सा होगी. शीतलला पोरं बघाय चालू केलं वय? हाँ. कसला मुलगा पाहिजे? म्हणजे अपेक्षा काय आहे? मम्मी कह रही थी कि गोरा चाहिए, तुम्हारे जैसा काला नहीं चाहिए. असंच व्हायचंय. चांगलंय. आजा मला तुझ्यावर लय राग आलाय. अरे नाही म्हणत बाबा तुला खारा शेंगदाणा. त्याच्यावर नाही काय, मग तुझं लग्नाचं ठरलंय ते मला का नाही सांगितलं? कुणाच्या लग्नाचं? हाय का आता? अरे तुझं लगीन ठरलंय ते का नाही सांगितलंस मला? हे येडा बिडाच करतो. माझं कुठं लग्न ठरलंय? तुला कोणी सांगितलं? मी किती खुपिया माणूस आहे, मला माझ्या खास माणसानं सांगितलंय तुझं लगीन ठरलंय म्हणून. शीतलीनं सांगितलं ना तुला? हा नाही, तू तिचीच बाजू घेणार रे. तुला लय पडू का काय त्याचा? आहे का नाही? गावभर केलं वाटतं आता. काय मग कधी? काय कधी? तू आता तर लयच काळजी वाटत असेल कोणाला तरी तुझी. होय, काय मग कधी? बघू आता, प्रयत्न चालू आहेत. होतंय ना? होतंय ना म्हणजे अरे 101% होतच असतंय. हा, लाडू पाहिजे बरं का आपल्याला. थांब 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 थांब. म्हणजे मग अशी सच्चा विचारत होता ते लग्नाचं तर नव्हतं ना? हाय का आता? सच्चा काय म्हणत होता?
आईला झाली का बोंब? आरसाच्या म्हणून तर लाडू पाहिजे, आणि मी म्हणलो लाडू काय पेढे बी देतो की तुला. आता तू पेड पण वाटणार वय. खूप लगायच करे. अरे मी भरतीच्या पेढ्याचा म्हणत होतो. अय रावल्या, आज तरी मूर्त लागतोय का दाढीला? काढे की मूर्त. बस देवच पावलं म्हणायचं आज. काय मग आजा, ऑर्डर कधी? तुझ्या तर उठ उठ पहिल्यांदा उठ. अरे पण दाढी. तुझी दाढी बिडी राहू दे पावसाला. उठ पहिल्यांदा उठ. काय राजा, तू हिची दाढी केलीस ना तर तुला बी सांगतो आणि ह्याला बी सांगतो. हे चल बारे उठ. काय झालं आजा? अरे मला फोटो काढायला जायचंय की. फोटो बिटो काय नाही, कॅमेरा संग डोकं बी फोडून बघ. चल निघ. लका मी काहीतरी बोललो का? काय बोललो का? काय राजा, काय झालं? काय नाही. हे घे डबा. मी काय म्हणते, काय पगार होस तर पैशाची जुळणी होती का बघा की. आता कशाला पाहिजे पैसे? अहो महिना अखेर आहे आज, समजा किराणा संपलाय. मग पवाराच्या दुकानात ना आणखी पगार झाल्यावर देऊ पैसे. हा, पवाराची माणसं काय माझ्या माहेरची नाहीत सारखं सारखं उधार द्यायला. मी आप्पाला जाताना सांगून जातो. हा सांगा. येऊ का? जिजे येत. जिजे कसला विचार करते का? समाधान या, तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे. काय? आपल्या दोन्ही पण पोरांच्या लग्नाचा विचार करायला पाहिजे. होय. तू एक काम कर की, काय? गुरुजींच्याकडे जा आणि दोघांची पण पत्रिका दाखव. वय वय दाखवा की. कसं आहे, दोघांचं लग्न एकत्र लावायचं म्हणजे अवघडच आहे की जरा. म्हणजे अगं, दोन्ही लग्नाचा खर्च एकदम सोसणार आहे का आपल्याला? मला आपलं असं वाटतंय बघ, गुरुजींच्याकडे जावा आणि पत्रिका दाखवा, आणि ज्याच्या पत्रिकेत लग्नाचा पहिला योग असेल ना त्याचं पहिलं लग्न करून मोकळ होऊया की आपण. त्याच्यासाठी पत्रिका कशाला बघायला जायचंय? तर म्हणजे पत्रिका न बघता करा की लग्न. अगं, जे काय असेल ना ते नेमाने होऊ देत की, म्हणजे पुन्हा शंका कुशंका नको मनात कुठल्या. आणि समाधान या, तुला सांगून ठेवते, पोरांच्या पत्रिकेत जर लग्नाचा योग नसेल ना तर माझ्या समोर विषय बी काढायचा नाही. आणि हे बघ, आज्याला जी पोरगी बघायची आहे की नाही तिची आणि आज्याची पत्रिका जुळते का नाही हे पण बघायचं. तसंच जयडीची आणि त्या पोराची ती बी पत्रिका जुळते का नाही ते पण बघायचं. बर, मी जाऊन येतो गुरुजींकडे. आणि एक काम कर. काय? तू लवकर ये की, मग मी पण येते तुझ्या बरोबर. जेजी तुम्ही कशाला जाताय? आम्ही जाऊन येतो की. नाही म्हणजे पावसा पाण्यात कशाला तुमची दगदग. बर बर, मग तुम्ही जाऊन या. हा बघा लवकर जमत असेल तर. अजिंक्यांची आणि जेडीची पत्रिका जुळते का नाही बघितलं तर. बघतो मला कसं जमतंय ते. येऊ का? जिजे येतो का? अजिंक्य, तुम्ही इकडे काय करताय? काय नाही. तू काय करतेस? काय नाही, ते आप्पांच्या दुकानात गेले होते. काय आणलं? नारळ. कुठे म्हणणार? संपल्यात. वय जेडे, आपल्या घरात काय चाललंय का? काय नाही.
रोजच आहे, म्हणजे नेहमीच्या स्वयंपाकासाठी पाहिजे खोबरं. अगं ते नाही, मग लग्नाचं काय चाललंय का? कुणाच्या? अगं तेच विचारतोय, कुणाच्या लग्नाचं काय चाललेलं नाही ना? काय माहित, तुम्हाला कोण काय बोललं का? नाही, काय बोललं नाही मला कोण. मग असं कसं विचारलं? असं सहजच विचारलं. आपल्या लग्नाचं तर काय चाललं नाही ना? आपल्या म्हणजे? आपल्या म्हणजे आपल्या दोघांच्या. तुला कोण म्हणलं? कोण म्हणलं नाही, ते मी आपलं सहज अंदाज लावला. नाही नाही, तसं काय नाही. मग तुम्ही कशाला टेन्शन घेताय एवढं? अगं टेन्शन नाही काय, जी विचारत होती ना लग्नाचं काय करायचं, आणि आता राहुल्यान सचा पण. सचान राहुल्या काय? नाही काय नाही, जाऊ दे सोड. सांगा की काय झालं. जाऊ दे म्हणलं ना. सॉरी. हा, तुझ्या घरी. तुम्ही कधी येणार आहे? अगं माझं एक काम आहे, ते करून येतो. तुझं लवकर या पण. हा. कॉंग्रॅट्स नवरदेव. पेपे, काय चांगलं गुलू चाललं होतं की तिथं? काय गुलगुल काय ग? आम्ही असंच बोलत होतो. इथं? अरे इथं म्हणजे काही तर काय नियम आहे का बोलायचं नाही म्हणून? अरे हसल काय झालं? अडकलायस ना का तू? ए हसू नको काय, मला माहितीये तूच केलंस गावभर हे. काय काय सांगतोय तुला काय? हा मग सांग की, मी काय घाबरते होय तुला? मला 100% माहितीये, माझ्या लग्नाची सगळ्या गावभर तूच बोंबवून केलीस. मला काय हाऊस नाही आलीये, मी गावभर बोंब केलीये म्हणे. तूच केलेस, आणि तुला तसला चोंबडे मला पाहिजे असतो. आजा चोंबडी म्हणायचं ना, आधीच सांगितलंय हा तुला. कुणी तुला गावभर करायला सांगितलं का? लय होते आजा, सारखं काय चोंबडेपणा सांगितलं ना, मी काय केलं नाही म्हणून. मग कुणी केलं? कुणी केलं? अरे मला काय माहित, तुमच्या जयडीनच सांगितलंय मला, टाकीच्या पार्लर मध्ये. हे उगाच काय बी बोलू नको बरं का. अरे खरंच तिने सांगितलंय तर? जयडे गप, नाहीतर. जयडे बघ बघ कसं तिचंच नाव तोंडात आहे. चुकून म्हणलोय मी, मला शितली नाही जयडे म्हणायचं होतं. शितलीला जयडे म्हणायचं होतं. शितली म्हणायचं होतं मला. एकदा नीट ठरव काय ते, शीतल का जयडी? मला नाही काय ठरवायचं. बघ किती बिथरलायस. मी? हा, लग्न ठरल्यावर माणसं बिथरतातच म्हणा. शितले, तुझ्या जागी एखादा पोरगा असता ना, एका फायटीचा आउट केला असता बघ. हे तू हात जरी वर केलास ना, तर हात तोडून दुसऱ्या हातात देते का नाही बघ. आलाय मोठा फायटीत आउट करणारा. लय होते शितले. आयो एवढी आवडायला लागलाय का मी, की माझेच डायलॉग मारायला लागलाय? तुझ्या नादीच लागणं चुकीचं आहे. जा जा,